तर आता आता आपल्याला समोर काय बघायचं आहे, समोर बघायचं आहे आपल्याला की हे जे व्हर्च्युअलायझेशन मध्ये आपण बघतोय कंटेनर इंजिन हे काय, कंटेनर इंजिन काय आहे हे बघावं लागेल ना. तर कंटेनर इंजिन मध्ये आपल्याला काय करावं लागेल, डिफरंट डिफरंट सॉफ्टवेअर यूज करू शकतो आपण, आणि त्यामधलाच एक म्हणजे डॉकर. त्यामधलाच एक म्हणजे काय, डॉकर. तर डॉकर आता आहे काय, तर ऍक्सेलरेटेड कंटेनर ऍप्लिकेशन काय आहे. डॉकर इज नथिंग बट अ प्लॅटफॉर्म डिझाइन टू हेल्प डेव्हलपर बिल्ड, शेअर अँड रन कंटेनर ऍप्लिकेशन. डॉकर काय आहे, इट्स अ प्लॅटफॉर्म, इट्स अ प्लॅटफॉर्म टू क्रिएट युअर कंटेनर्स. म्हणजे छोट्या व्हर्च्युअल मशीन क्रिएट करण्याचा प्लॅटफॉर्म काय, डॉकर. त्यामध्ये तुम्हाला काय इन्स्टॉलेशन करायचं आहे, कोणती ऍप्लिकेशन चालवायची, आपला प्रश्न. क्लिअर झालं. आता डॉकरच आहे का असा कंटेनर क्रिएट करण्यासाठी, नाही. मार्केटमध्ये भरपूर टूल्स, पॉडमॅन, तुम्ही जर इथे अल्टरनेटिव्ह चेक केले तर डॉकरचे अल्टरनेटिव्ह भरपूर मिळते. सो इथे काही ऑप्शन्स मिळत आहे तुम्हाला बघा. पॉडमॅन दिसतंय, पॉडमॅन मॅक्झिमम यूज होतो. कंटेनर डी, कंटेनर डी दिसतंय, तर कंटेनर डी सुद्धा मार्केटमध्ये आहे. कशासाठी, तर फक्त कंटेनर्स क्रिएट करण्यासाठी. तर असं नाहीये की डॉकरच आहे. ठीक आहे, होऊ शकते तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये पॉडमॅन यूज करू शकतात, डॉकर यूज होईल असं काही नाहीये. ठीक आहे, पण येस सगळे कन्सेप्ट सारखेच राहणार, काही प्रॉब्लेम नाही, काही त्यामध्ये डिफरन्स नाहीये. डिफरन्स असेल छोटे मोठे असणार, ते तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं. कशासाठी यूज करायचं आपल्याला आता, डॉकरचा कंटेनर्स क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे, क्लिअर कन्सेप्ट. तर आता डॉकर ची इन्फॉर्मेशन घेऊन टाकू. डॉकर काय आहे, तर कंटेनर इंजिन आहे, बट ऍक्च्युली डॉकर आहे एक कंपनी. डॉकर काय आहे, ऍक्च्युली कंपनी आहे, आणि डॉकरचा कंपनीचा एक प्रोडक्ट म्हणजे डॉकर इंजिन. काय आहे, डॉकर इंजिन, जो की आपण आपल्या व्हर्च्युअल कंटेनरायझेशन साठी यूज करणार. कंटेनर इंजिन याला काय म्हटलं जाते, कंटेनर इंजिन. तसाच डॉकर कंपनीचा एक टूल कोणता, डॉकर इंजिन. कळलं. ठीक आहे, काय बोलणार त्याला समजलं, कन्फ्युज व्हायचं नाहीये, नाहीतर तुम्ही बोलणार डॉकर, डॉकर ऍक्च्युली कंपनीचं नाव आहे. आता इथे तुम्हाला दिसेल हा काम कसं करतो. हे मल्टिपल कंटेनर्स आहेत, म्हणजेच किती आहे, 1 2 3 3 मशीन्स आहेत, छोट्या व्हर्च्युअल मशीन्स, त्यामध्ये आपल्या ऍप्लिकेशन इन्स्टॉल्ड आहेत. आता डॉकर कंटेनर क्रिएट तर करतो. आता याचा लोगो बघू कसा आहे. सो आपण काय करणार आता, सिंपल सी आणखी इन्फॉर्मेशन घेणार डॉकर बद्दल. कंटेनरायझेशन बद्दल तर तुम्हाला समजलं, आणि इथे तुम्हाला दिसेल आयसोलेटेड युनिट शेअर द होस्ट ओएस कर्नल, जे की मी आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. सो कम बॅक टू डॉकर. वी सीन दिस, एक लाईन इन्फॉर्मेशन, एका लाईन मध्ये इन्फॉर्मेशन समजली डॉकर काय. येस. तर आता आपल्याला इन्स्टॉलेशन पण करून बघावं लागेल. हा काय आहे, एक प्लॅटफॉर्म आहे, एक छोटासा सॉफ्टवेअर आहे, जो आपल्याला कंटेनर क्रिएट करण्यासाठी यूज करावा लागेल. तर कंटेनर इंजिन इन्स्टॉलेशन करायसाठी काय करावं लागेल, तर जो पण ऑपरेटिंग सिस्टम आहे ते ऑपरेटिंग सिस्टम वर तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. इथे लेफ्ट हँड हा आहे डॉकरचा ऑफिशियल डॉक्युमेंटेशन. क्लिअर. तर इथे तुम्हाला दिसेल डॉकर इंजिन. क्लिअर. त्यानंतर इन्स्टॉल मध्ये उबंतू डेबियन, जो पण ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही यूज करणार त्यावर तुम्हाला याचं इन्स्टॉलेशन करावं लागेल. ओके. सो आपण काय करणार, AWS वर येणार, AWS वर येणार आणि तिथे एक इन्स्टॉलेशन करून बघणार. प्रत्येक प्रोसेस मधले ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस काढून ठेवायचे. व्हर्च्युअलायझेशन वर्सेस कंटेनरायझेशन डिफरन्स तुमच्याकडे असला पाहिजे. सो एक इन्स्टन्स क्रिएट करू, इन्स्टॉल करू, आणि काय असते कंटेनर ते बघून घेऊ.
ठीक आहे. आणि एकतर तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर पण करू शकता, बट लॅपटॉपवर न करता आपण कुठे करू, EC2 वर करू, कारण तो इझी आहे आपल्यासाठी. 690-603. काय डिस्कशन चालू आहे? तर इन्स्टन्स कसं क्रिएट करायचं माहिती आहे की विसरलात? हा, माहिती आहे? नाही, आता तुमचा अभ्यास जरा कमी आहे ना, म्हणून मला वाटतं की बाबा तुम्ही विसरले असेल. काय करतो मग आपण इन्स्टन्स क्रिएट करताना? मी विसरलोय, सांगा. डॉकर कशासाठी यूज करतो एवढं समजलं ना? कंटेनर क्रिएट करण्यासाठी. आणि त्याचे बेनिफिट्स काय आहे ते तुम्हाला सगळे बेनिफिट्स माहिती पाहिजे. कंटेनरायझेशन आपण का बरं यूज करतोय? कारण आपण आतापर्यंत भरपूर सारे इश्यूज फेस करतोय आणि त्या इश्यूज वर ओव्हरकम म्हणजेच आपला कंटेनरायझेशन. आणि वन मोर थिंग, मी तुम्हाला मोनोलिथिक वर्सेस मायक्रो सर्व्हिसेस सांगितलेलं आहे. हा, तर मोनोलिथिक वर्सेस मायक्रो सर्व्हिसेसच्या डिफरन्स पण तुम्हाला आयडिया असायलाच पाहिजे. तर आपण आता जे काही काम करतोय इथून समोर ते मायक्रो सर्व्हिसेस वर करतोय असं कन्सिडर करा. ठीक आहे. डॉकर इन्स्टन्सचं नाव देतोय, मशीन आपण उबंतू घेतोय. सर आपल्या लेक्चर 2-3 दिवस स्टार्ट करायचे, इन्स्टन्स चालूच ठेवणार आहे. हा, ठेवणार ना मी, वाढू दे ना. AWS वाला खूप रईस आहे, 1000-1200 रुपयांनी काही फरक नाही पडणार. पण आपण मोस्टली फ्री टायर यूज करतोय आणि त्याची काळजी घेतोय की आपला अकाउंट व्यवस्थित राहायला पाहिजे. सो आपण स्टार्ट स्टॉप ह्या प्रोसेस पण यूज करतोय, गरज नसेल तर डिलीट पण करतोय. ठीक आहे. सो सिंपल. T3 मायक्रो, इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. ID की पेअर घेतोय आणि देन यानंतर इथे काय करायचं आहे? वाव, VPC डिलीट मारून टाकलाय डिफॉल्ट वाला. सो मूव बॅक टू द डिफरंट region without wasting time. We are moving toward the different region because नॉर्थ व्हर्जिनिया मध्ये VPC डिफॉल्ट वाला नाहीये. क्रिएट करायला जास्त टाइम लागेल. VPC क्रिएट कसं करायचं तुम्हाला ऑलरेडी आयडिया आहे. व्हेरी गुड. सो इकडे क्रिएट करू आपण. ऑनलाईन मध्ये सर्वांना समजलंय आतापर्यंत आपण काय करतोय ते? डॉकर का बरं यूज करणार याची आयडिया आली आहे का? रिस्पॉन्स सर्वांचाच पाहिजे मला. ठीक आहे. नाही समजलं असेल तर परत विचारायचं. सो डॉकरचा यूज
सिंपल छोटे छोटे कंटेनर्स क्रिएट करून आपण मल्टिपल ऍप्लिकेशन्स इन्स्टॉलेशन करू शकतो. आता तुम्हाला असं समजेल की बाबा एकाच इन्स्टन्स मध्ये आपण किती सारे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करणार. नॉर्मल बेसिसवर आतापर्यंत आपण इन्स्टन्सवर एकच इन्स्टॉलेशन करत होतो ऍप्लिकेशनचं, ठीक आहे. बट आता आपण मल्टिपल ऍप्लिकेशन्स इन्स्टॉल करणार. तर मायक्रो सर्व्हिसेस वाला कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आणि ते काम आपण इथे करतोय असं कन्सिडर करा, ठीक आहे. T3 इथे आहे का मुंबईमध्ये? येस, अवेलेबल आहे. सिलेक्ट एक्झिस्टिंग वन, माय SG. स्टोरेज वगैरेची अशी काही रिक्वायरमेंट नाही आहे ना. तो लॉन्च इन्स्टन्स, तुम्ही ऍडव्हान्स मध्ये जाऊन युजर डेटा मध्ये पण ह्या सगळ्या स्क्रिप्ट टाकू शकता, इथल्या पूर्ण कमांड्स टाकू शकता, तुमचं वर्क होईल. बट लेट्स डू इट मॅन्युअली फॉर नाव. ओके, सो डॉकर वर काम करायचं आहे. कनेक्ट करूया आपण याला. IP ॲड्रेस, लगेच डॉकरचं इन्स्टॉलेशन करून घेऊ. सो काय करावं लागेल? SSH-i ID_RSA. अच्छा, इथे ही मी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे वाटते मुंबईमध्ये. So let me copy my user key. कोणती करतो आपण इथे? प्रायव्हेट. अपलोडेड सक्सेसफुली. तो SSH-ls मध्ये दिसेल. सी आहे. So SSH-i ID_RSA ubuntu @IP address कॉपी करून घ्या. Here, come here and then copy. Enter. Here we are inside our chmod 400 ID_RSA. परत कमांड रन करू. आपण आपल्या इन्स्टन्स मध्ये येऊ. आलोय. तर इन्स्टन्स मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे? तर डॉकरचं इन्स्टॉलेशन करायचं आहे. तर मी याला असं सेपरेट बाहेर काढतोय जेणेकरून मी अल्ट टॅब करू शकेन. सो हिअर, ओके. तर डॉकर काय आहे बघा. डॉकरचं इन्स्टॉलेशन करतोय आपण. तर सिंपल इथे मला काय करायचं आहे? इन्स्टॉलेशन इन उबंतू यावर आहो. इन्स्टॉल युजिंग apt repository. So here is the commands we have to use to install Docker. एकदम बेसिक रेपोजिटरी सेटअप आहे. सो 1 by 1 कमांड एक्झिक्यूट करा. तर 1 by 1 कमांड सर्वात आधी इथे आपण कमांड कोणती चालवतो? apt-get update sudo enter. Okay, and then next commands ca certificate repository setup करावी लागेल आपल्याला पूर्ण डॉकरची. ठीक आहे. रेपोजिटरी सेटअप झाल्यानंतर आपलं इन्स्टॉलेशन होईल. ठीक आहे. तर एक काम करू, हे सगळं कॉपी करू. मी काय करतो, थोडं इझी काम करतो. काय करणार? कसं इझी काम होईल? sudo -i here आणि मी एक फाईल क्रिएट करतोय docker.sh. ठीक आहे. आणि यामध्ये तो पूर्ण कंटेंट, पूर्ण कमांड्स पेस्ट करतोय. ठीक आहे.
देन त्यानंतर मला कुठे काही एडिट करायचं आहे का इन्स्टॉलेशन्स मध्ये, कुठे काही करायची गरज नाही दिसत, तर मी सिंपली एक्झिट करणार, वाय एंटर आणि बॅश docker.sh लेट्स चेक सगळं काम होईल की नाही बघू. एखाद्या कमांड म्हणजे इश्यू आला तर आपल्याला परत करावी लागेल. ओके झालेलं दिसतंय रेपॉझिटरी. सी इथे http डाउनलोड डॉकर डॉट असं काहीतरी दिसतंय व्यवस्थित झालेलं. नेक्स्ट आपल्याला एक कमांड एक्झिक्यूट करायची आहे, ती म्हणजे कोणती, इन्स्टॉलेशन वाली कमांड. रेपॉझिटरी सेटअप झालं, रेपॉझिटरी सेटअप झाल्यानंतर आता इन्स्टॉलेशन कमांड आहे ही समजून घेणे आवश्यक आहे. तर इथे तुम्हाला दिसेल apt install docker ce. काय दिसतंय, डॉकर सी. आता सीई मीन्स व्हॉट, सीई मीन्स कम्युनिटी एडिशन. ठीक आहे, कम्युनिटी एडिशन. एक असतो एंटरप्राइज एडिशन आणि दुसरा असतो कम्युनिटी एडिशन. कम्युनिटी एडिशन फ्री ऑफ आपण यूज करू शकतो ओपन सोर्स मध्ये, आणि एंटरप्राइज मध्ये काय होईल तर एंटरप्राइज मध्ये आपल्याला डॉकर कंपनीकडून डॉकर साठी लागणारा सपोर्ट पण मिळेल. ओके, तर एंटरप्राइज आपल्याला यूज करायचं नाहीये, कम्युनिटी एडिशन यूज करणार. आता डॉकर सीई सीएल आहे. व्हॉट इज दिस, कम्युनिटी एडिशनचा कमांड लाईन. आपण काय करणार, डॉकरचा यूज करणार ऍज अ कमांड लाईन. तर तो पण इन्स्टॉल होतोय. आता हा काय इन्स्टॉल करतोय बघा, कंटेनर डी डॉट आय. तर हा इन्स्टॉल होतोय का, कारण डिपेंडन्सीज रिझोल्युशन साठी. ओके, डिपेंडन्सीज रिझोल्युशन साठी हा एक पॅकेज इथे इन्स्टॉल होतोय. नेक्स्ट काय होत आहे, डॉकर बिल्ड एक्स. नेक्स्ट काय आहे त्याच्यानंतर, डॉकर कंपोज. तर आणखी 2 एक्स्ट्रा पॅकेजेस इथे इन्स्टॉल होत आहेत. कळलं, तर ह्यांचा काय यूज आहे हे आपण बघणार आहोत. डोंट वरी. काय असते डॉकर बिल्ड, काय असते डॉकर कंपोज, वी विल सी लेटर. ठीक आहे, तर सध्या ही कमांड कॉपी करायची आहे, आपलं सिस्टम इकडे यायचं आहे आणि ते पेस्ट करायचे. -y लिहा आणि एंटर करा. सो डॉकरचं इन्स्टॉलेशन स्टार्ट झालं. ठीक आहे, आता एकदम याला कम्पेअर करत चालायचं आपल्या EC2 सोबत. हा, EC2 मध्ये काय क्रिएट केलं तुम्ही, इन्स्टन्स. इथे काय क्रिएट करणार डॉकरचा यूज करून, कंटेनर. ती मोठी मशीन आहे, ही लाईट वेट मशीन आहे. ठीक आहे, लाईट वेट मशीन. काय असणार याच्या आतमध्ये, आपली ऍप्लिकेशन असणार. क्लिअर आहे, कम्पेअर करत चालायचं. एक EC2 इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय काय रिक्वायरमेंट असते, त्यांची इथे काही गरज नाही आहे. मेन मुद्दा आहे की IAM काय असते, सॉरी EMI काय असते, EMI सर इमेज असते सर आपली, इमेज असते. काय का बरं यूज करतो आपण EMI, सर ते टेम्पलेट म्हणून आपण यूज करतो. आपल्याला सेटअप करायचं असलं एका सिस्टम साठी तर आपण ती चूज करतो. तर EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचा असेल तर EMI पाहिजे, नाहीतर तो इन्स्टन्स तुम्ही क्रिएट करता का, होणारच नाही. आणि EMI मार्केटमध्ये अवेलेबल असतात, आहे AWS मार्केट प्लेस मध्ये बघतो आपण EMI चा कॅटलॉग. ठीक आहे, तर EMI इमेज आवश्यक असते एक इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी. कन्सेप्ट क्लिअर आहे. तर इथे सुद्धा एक कंटेनर क्रिएट करण्यासाठी, एक व्हर्च्युअल मशीन क्रिएट करण्यासाठी EMI ची गरज आहे. काय, EMI ची गरज. आता EMI म्हणजेच इथे EMI म्हटलं जात नाही, इथे म्हटलं जातं डॉकर इमेज. काय म्हटलं जातं, डॉकर इमेज. ती भरपूर साऱ्या कंपन्यांनी बनवून ठेवलेल्या असणार आहे, जसं AWS मध्ये आपल्याला मिळतं. ठीक आहे, बाय डिफॉल्ट बनलेले डिफरंट इमेजेस मिळतात ना. अरे मिळतात की नाही, इन्स्टन्स मध्ये येतात, इथे EMI मध्ये येतात. इथे तुम्हाला इमेजेस दिसतात की नाही. उबंतू यूज करायचा आहे, सेंटोस यूज करायचा आहे, सगळं तुम्ही त्यामध्ये काही MySQL असते, काही HTTP असते, ऑलरेडी काही कॉन्फिगरेशन्स असतात. क्लिअर. तर आता कंटेनर क्रिएट करण्यासाठी सुद्धा आपल्याला इमेजची गरज आहे, तर याला म्हटलं जाते डॉकर इमेज.
आता हे सर डॉकर इमेज तुम्ही बोलताय पण आहे कुठे, तर यासाठी एक याचा सेपरेट हब असतो, डॉकर हब. काय असतो, डॉकर हब. तर डॉकर हब वर पण तुम्हाला अकाउंट बनवावं लागेल. ठीक आहे. तर डॉकर हब वर तुम्ही काय बघणार, इमेजेस. कोणत्या इमेजेस, डॉकर इमेजेस. परत सांगू, ठीक आहे. EC2 इन्स्टन्स क्रिएट केलाय. इन्स्टन्स क्रिएट करायला काय आवश्यक असते, AMI असते. AMI जर आपण सिलेक्ट करणार नाही तर इन्स्टन्स क्रिएट होणार का, नाही. आवश्यक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. इव्हन आपल्या लॅपटॉप मध्ये आपल्याला काही इन्स्टॉल करायचं आहे, लिनक्स इन्स्टॉल करायचं आहे. लिनक्सची मशीन, लिनक्सची ISO इमेजेस नाहीये, तर होऊ शकतं का इन्स्टॉलेशन, नाही. इन्स्टन्स क्रिएट होणार नाही. तर डॉकर कंटेनर काय, व्हर्च्युअल मशीन आहे, छोटी व्हर्च्युअल मशीन आहे, बरोबर. त्याला पण एक इमेज लागेल ना, बरोबर, लागणार की नाही. तर याला काय म्हणणार आपण, डॉकर इमेज म्हणणार. AMI म्हणणार का, नाही. AMI तर AWS मध्ये यूज होतो, पण इथे काय यूज होणार, डॉकर इमेज. कन्सेप्ट सेम आहे, नाव वेगळी आहे, ठीक आहे, आणि यूज केस वेगळा. तो इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी आणि हा कंटेनर क्रिएट करण्यासाठी. कळलं, ठीक आहे. तर तेच काम आपल्याला करायचं आहे आणि ते राहते कुठे, तर डॉकर हब मध्ये. त्या इमेजेस कुठे ठेवतो आपण, ऍक्च्युली डॉकर हब मध्ये. इन्स्टन्स AWS कुठे ठेवतो, तो त्याच्याचकडे ठेवतो, पण इथे वेगळा आहे, डॉकर हब. तर इथे सुद्धा तुम्हाला साइन इन करावं लागेल. आता तुम्हाला HTTP इन्स्टॉल करायचं आहे, कन्सिडर करा. हा, HTTP इन्स्टॉल करायचं आहे. तर HTTP इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला उबंटूची मशीन क्रिएट करावं लागेल, त्यानंतर त्यामध्ये HTTP इन्स्टॉल करावं लागेल. क्लिअर ना. तर इथे आपल्याला तसं काही करायची गरज नाही आहे. आपण सिम्पली काय करणार, ज्या इमेजेस मल्टिपल कंपनीजने बनवून ठेवलेल्या आहेत त्याच इमेजेसचा यूज करणार. तो डॉकर हब लॉग इन करा. इथे तुम्ही सर्च करा, तुम्हाला कोणती पाहिजे, HTTP पाहिजे का, तर HTTP रिलेटेड ज्या पण इमेजेस बनलेल्या असणार आतापर्यंत त्या सगळ्या HTTP रिलेटेडच्या इमेजेस इथे तुम्हाला दिसेल आहे. तर अपाचे HTTPD सर्व्हर, HTTPD डॉकर ऑफिशियल इमेज, आणि हा कोण आहे, हा DHI कोणीतरी आहे ज्याने ही इमेज बनवलेली आहे, आणि ही कोणी बनवली आहे, डॉकर ऑफिशियल आहे. ठीक आहे. ही कोणी बनवलेली आहे, मंगा काहीतरी आहे, जाऊ द्या, आहे. आणि हे यूज किती लोकांनी केलाय, डॉकर वाली इमेज ऑफिशियल वाली 1 बिलियन लोकांनी यूज केलेली आहे. आता काय कसते पूल हे तुम्हाला माहिती आहे, गिट मध्ये पूल शिकलात ना, शिकलात की नाही. हा, तर आता हा डॉकर हब म्हणजेच काय आहे, एक तुमचा रेपॉझिटरी आहे, एक हब आहे, गिटहब सारखा हब, ज्यामध्ये तुमचे काय अवेलेबल आहे, इमेजेस अवेलेबल आहे. समजलं. गिटहब का, डॉकर हब काय आहे समजलं, ठीक आहे. इमेजची रेपॉझिटरी डॉकर हब. ओके. सो सर आता इथून इमेज घ्यायची कशी आणि कंटेनर क्रिएट करायचा कसा, राईट ना. तर इकडे यायचं आपल्या सिस्टम कडे आणि इथे कमांड यूज करायची, डॉकर गिट पुल करणार का आपण, नाही, आपल्याला यूज करायचं आहे डॉकर. तर आधी चेक करून घेऊ तो इन्स्टॉल आहे की नाही. डॉकर --- वर्जन, सी डॉकरचा वर्जन दिसतात, म्हणजे डॉकर इन्स्टॉलेशन झालेलं आहे. तर डॉकरला स्टार्ट नाही केलाय, पण स्टार्ट करून घेऊ. स्टार्ट तो ऑटोमॅटिक होऊन जातो. नाही जर झाला तर आपल्याला कमांड एक्झिक्यूट करायचे असतात, स्टार्ट. ठीक आहे. स्टेटस चेक करा, आहे रनिंग मध्ये, सो डॉकर रनिंग मध्ये अवेलेबल आहे. व्हेरी गुड. इनेबल वाली कमांड दिसते का इथे कुठे, नाहीये, करून टाका. ठीक आहे, झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, डॉकर CLI मोड यूज करायचा आहे. डॉकर वर काम करण्यासाठी डॉकर CLI यूज होणार. ठीक आहे. डॉकर पुल काय करणार आपण,
एक इमेज पुल करणार, कुठून येणार ही इमेज? डॉकर हब वरून येणार. आता मी याला म्हणतोय की डॉकर पुल HTTPD, तर हा कुठे जाणार? डॉकर हब वर येणार. ही HTTPD इकडे चेक करणार आणि त्याला तो घेऊन येणार. समजलं? एंटर. पुलिंग फ्रॉम लायब्ररी. सी झालं. आता जर ही इमेज आपल्याकडे आलेली आहे तर ही इमेज आपण चेक कशी करणार? सो डॉकर इमेजेस, कमांड काय? इमेजेस. बघा किती MB ची आहे ती. 177 MB मध्ये तुमचा पूर्ण अख्खा HTTPD. ठीक आहे. याला कनेक्ट नाही करावं लागलं का डॉकर सोबत? याला कनेक्ट करायची गरज नाहीये. डॉकर हब हा पब्लिक आहे ना. आपल्याला फक्त पुल कमांड, डॉकर डायरेक्टली डॉकर हब वर जाणार आणि तिथून आपली इमेज घेऊन येणार. ठीक आहे. कारण आपण रिपॉझिटरी सेटअप केलंय डॉकरचं. इन्स्टॉलेशन करायच्या आधी आपण रिपॉझिटरी सेटअप केलाय की नाही, तर त्यामुळे ते पॉसिबल होतं. सो इमेज आली आहे HTTPD. HTTPD च्या नंतर काय दिसतंय इथे? लेटेस्ट. तो काय आहे? तो टॅग आहे. काय ते? टॅग. वर्जन शिकलात की नाही? V1 V2 V3 वर्जन शिकलात ना? हा, तो काय आहे? वर्जन आहे. आणि आता सध्या लेटेस्ट वर्जनवर आहे. तुम्हाला दुसरे वर्जन घ्यायचे असेल, दुसरे कुठले वर्जन घ्यायचे असेल याचे, सो इथे क्लिक करायचं. इथे टॅग्स मध्ये यायचं. तुम्हाला मल्टिपल टॅग्स दिसतील. टॅग्स, सी. सध्या आपण कोणता यूज करतोय? लेटेस्ट करतोय. तर इथे मल्टिपल टॅग्स आहे. ट्रिक्झी म्हणून एक टॅग्स आहे, तर इथे आपल्याला डॉकर पुल ट्रिक्झी करावं लागेल. सी, दुसरे पण टॅग्स दिसत आहे. हा लेटेस्ट आपण यूज करतोय. दुसरे पण टॅग्स दिसत आहेत आणखी वेगवेगळे बनलेले आहेत. 2466. तर या पद्धतीने टॅग तुम्हाला द्यावे लागेल. क्लिअर झाले? आता सर इमेज तर घेतली आहे पण तुम्ही EC2 इन्स्टन्स क्रिएटच नाही केलं. हा, अरे तो इन्स्टन्स आपण डॉकर इन्स्टॉलेशन साठी केलाय, पण इथे डॉकर व्हर्च्युअल मशीन क्रिएट केली का आपण? कंटेनर क्रिएट केला का अजून आपण? हा, तर आता कंटेनर क्रिएट करा. सर इमेज तर घेतली तुम्ही, कंटेनर क्रिएट करून कसं दाखवणार? तर डॉकर रन कमांड काय आहे? डॉकर रन आणि HTTPD. आपण टॅग नाही दिला, आपण जर टॅग नाही दिला तर तो ऑटोमॅटिक तो लेटेस्टला कन्सिडर करेल. आणि टॅग दाबला तर काय होईल? ठीक आहे. कॉमन कन्सेप्ट. एंटर करायला तर हा काय करेल? तुमचा एक कंटेनर क्रिएट करणार. त्यामध्ये काय इन्स्टॉल असणार? HTTPD इन्स्टॉल असणार. HTTPD ला चालू करण्यासाठी जेवढ्या डिपेंडन्सीची गरज आहे तेवढ्याच असणार. म्हणून तुम्ही इथे बघताय किती MB ची आहे ही. बट हे जे HTTP जर आपल्याला इन्स्टन्स मध्ये इन्स्टॉल करायचं असेल तर एक इन्स्टन्स लागेल 4 GB चा आणि त्यामध्ये HTTPD लागेल. बरोबर की नाही? पण तेवढं करायची गरज आहे का? नाही. तर HTTPD इथे बघा वर्किंग आहे. आता हे वर्किंग मध्ये आहे पण त्यांनी काय केलंय? टर्मिनल ऑक्युपाय केलाय है ना. तर टर्मिनल ऑक्युपाय न करा यानी नाही करायला पाहिजे, त्यासाठी आपण यूज करणार -D. काय यूज करणार? डॉकर रन -D. ठीक आहे. तर D मीन्स डिटॅच and send it in a background. Send it in a background. एंटर. आता जसं आपण हे प्रेस केलंय बघा, आपल्याला एक आयडी दिलेली आहे. ही आयडी कशाची आहे? तर आपल्या कंटेनरची आयडी. आता सर कंटेनर बघायचं कसं? बघा, व्हॅलिड क्वेश्चन विचारलाय ना. तर कंटेनर बघण्यासाठी आपल्याला डॉकर PS कमांड यूज करायची. PS कमांड कशासाठी यूज होतात सांगा? प्रोसेस. सो इथे जे कंटेनर्स क्रिएट होत आहेत हे ऍज अ प्रोसेस होत आहेत. PS कमांड माहिती आहे ना? तर इथे जे कंटेनर क्रिएट होत आहेत ते कसे क्रिएट होत आहेत? ऍज अ प्रोसेस.
बॅकग्राऊंड मध्ये. मध्येच चालू आहे का? हा PS त्याच्यासाठीच ते यूज करतोय. कळलं? आता इथे काय दिसतंय? स्टेटस अप. स्टेटस काय अप आहे. तर हे स्टेटस डिफरंट असतात. तर अप आहे म्हणजेच काय, आता हे आपलं वर्किंग मध्ये आहे. क्लिअर आहे? आता याला डॉकर PS याची कंप्लीट डिटेल घ्यायची असेल तर डॉकर इन्स्पेक्ट. डॉकर इन्स्पेक्ट इथे चेक करा तुम्ही. हा जो कंटेनर आयडी दिलेला आहे इथे आणि हा जेव्हा कंटेनर क्रिएट केल्यानंतर आयडी दिलेला आहे हा सेम आयडी आहे. फक्त इथे काही स्पेसिफिक कॅरेक्टर दिले ई पर्यंतचे. कळलं? ठीक आहे. सो डॉकर इन्स्पेक्ट आणि याचा आयडी द्यायचा 23798 काय डी समथिंग. 5-6 कॅरेक्टर लिहिले तरी तो आयडेंटिफाय करेल. डॉकर इन्स्पेक्ट तर ही त्याची फुल इन्फॉर्मेशन मिळेल तुमच्या कंटेनरची. ओके, कंटेनरची फुल इन्फॉर्मेशन मिळाली. आता कंटेनरची इन्फॉर्मेशन मध्ये काय काय आहे अवेलेबल बघा. तर हा कंटेनर कशा थ्रू बनलेला आहे, याचे डिपेंडन्सीज काय आहे, यामध्ये नेटवर्क काय आहे, त्या सगळ्या इन्फॉर्मेशन इथे अवेलेबल असणार. ठीक आहे. सध्या स्टेटस रनिंग आहे, त्याची आयडी काय आहे, HTTPD इन फोरग्राउंड चालू आहे, अवेलेबल आहे. देन त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल नेटवर्क रिलेटेड इन्फॉर्मेशन. जर होस्ट नेम पण दिसते इथे, होस्ट नेम वगैरे काही तुम्ही ऍड केलं असेल, इमेज व्हॉल्यूम्स वगैरे ऍड केले असेल तर व्हॉल्यूम्स. वर्किंग डायरेक्टरी काय दिसते? वर्किंग डायरेक्टरी USR लोकल अपाचे 2. तर लक्षात ठेवायचं वर्किंग डायरेक्टरी. देन याचा एक IP इथे दिसतोय. ठीक आहे. तर आता काय करणार तुम्ही, या IP ला हिट करून बघणार. कल माहिती आहे ना कमांड? हा कल काय काय IP काय याचा 70 सी वर्क करते अपाचे. इट वर्क्स म्हणजे कंटेनर वर्किंग मध्ये आलाय. बरोबर ना? तर अशा पद्धतीने तुम्ही काय करणार, तुमचा कंटेनर क्रिएट करणार. त्याच्या आतमध्ये तुमची काय सुरू आहे ऍप्लिकेशन, HTTP ऍप्लिकेशन चालू आहे. सो डॉकर रन. तसंच मला आता आणखी एक ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायची आहे, कोणती? Nginx. सो डॉकर रन -d कशासाठी यूज करणार? डिटॅच मोड. सो डिटॅच मोड मध्ये मला काय आता पाहिजे, Nginx पाहिजे. बट मी इमेज पुल केली आहे का? नाही ना? तर आता जादू बघा. आता काय बघा, जादू. एंटर. पहिलीच कमांड बघा, त्याची पहिलीच लाईन बघा. अनेबल टू फाइंड इमेज Nginx लेटेस्ट. काय दिलेलं आहे? लोकली. आपण पुल केलं होतं का? नाही. तर लोकली सर्वात आधी तो चेक करणार यांनी पुल केलाय का. पुल केलं नाहीये ना, मग तो स्वतः जाणार डॉकर हब कडे आणि तिकडून घेऊन येणार. तुम्हाला सांगायसाठी की पुल कमांड पण असते. मगाशी का केली, कारण पुल कमांड आपल्याला समजली असती का? नाही. तर पुल कमांड आहे हे समजून सांगायसाठी तुम्हाला ते मगाशी मी पुल करून दाखवलं. क्लिअर झालं? आणि आपल्याला पुल करायची गरज पडणार का? नाही. आपण डायरेक्टली या पद्धतीने करू शकतो. तो आधी चेक करणार लोकली आहे का, नाही आहे तर तो तिकडून घेऊन येणार. क्लिअर झाला? ओके. सो आता याचा कंटेनर क्रिएट करायसाठी काय करावं लागेल, डॉकर इमेजेस. सी दुसरी इमेज आली आहे. दुसरी इमेज आली आहे. थोडं इंटरेस्टिंग वाटतंय का? हा. आता Nginx आलाय तर Nginx ला पण रन करा. डॉकर कसं करणार, आपला जो कंटेनर आहे ह्या इमेजचा रनिंग एंटिटी म्हणू शकता तुम्ही. डॉकर रन -d. आता आणखी ऑप्शन्स बघू. हायफन नेम पण देता येईल याला. ठीक आहे. Nginx सर्व्हर. ओके. -d तर दिलाय डिटॅच मोड मध्ये जाण्यासाठी. -p देणार आपण, स्मॉल p.
पी एक स्मॉल म्हणजेच आपण 80 पोर्ट नंबर हा कंटेनरचा पोर्ट नंबर, एनजीनेक्सचा पोर्ट नंबर काय आहे 80 आणि त्याला फॉरवर्ड कुठे करायचं आहे आपल्याला 80 पोर्ट फॉरवर्डिंग माहिती आहे ना. हा तर हा कंटेनरचा Sir. पोर्ट नंबर. येस सर तो 80 वर फॉरवर्ड नाही होणार, आपल्याला पोर्ट चेंज करावं लागेल वाय सो. सर, बिकॉज 80 पोर्ट इज ऑलरेडी इन यूज. हा राईट. लेट्स सी चेक करू आपण. नाही झालं तर आपण 81 करून टाकू. स्मॉल पी कशासाठी यूज करतात समजलं. एनजीनेक्सचा पोर्ट नंबर काय आहे 80 आणि हा आता फॉरवर्ड करायचा आपल्याला सिक्युरिटी ग्रुपवर, कारण आपल्याला पब्लिकली ऍक्सेस करायचा. ठीक आहे. तर हा झाला 80 आपल्या सिक्युरिटी ग्रुप इन्स्टन्स लेवल. समजलं. तर 80 पोर्ट नंबर फॉरवर्ड होणार 80 वर असं मी कन्सेप्ट लावतो इथे आणि ते आपल्या इमेजचं नाव देणार एनजीनेक्स. ठीक आहे. एंटर. सी झालंय. तर डॉकर पीएस मध्ये चेक करा. दिसतोय एक कंटेनर क्रिएटेड. आता हा का बरं रन केलाय 80 पोर्ट नंबर इथे तर दिसतोय, बट हा फॉरवर्ड नव्हता केला. आपण फॉरवर्ड केला होता का नाही, त्यामुळे त्याला आपण यूज करू शकलोय. उमेश क्लिअर झालं. येस येस. हा जेव्हा तो फॉरवर्डेड असेल आणि तो युज्ड मध्ये असेल तेव्हा तो परत यूज करू देणार नाही. तर इथे तुम्हाला दिसत आहे एनजीनेक्स आता वर्किंग मध्ये आहे. ठीक आहे. तर आपण याला काय करणार आता सिंपल ऍक्सेस करून बघू. सो ऍक्सेस करण्यासाठी EC2 इन्स्टन्स पब्लिक IP हिट करून बघू. एंटर. एस आहे इथे, एस काढून घेऊ. सी एनजीनेक्स आहे राईट. अगेन आता आपण HTTP जो आपण इन्स्टॉल केला होता याला पण दुसऱ्या पोर्ट नंबरवर आपण हे करून टाकू. -run -t नेम पण देऊ शकतो आपण. ठीक आहे. तर नेम कसे येतात हे बघा, इथे नेम दिलेला आहे. आपण एनजीनेक्स सर्व्हर आलेला आहे, पण हे जे नेम आहेत हे नेम त्यांनी ऑटोमॅटिक घेतलेले आहेत. आपण दिले होते का नाही. तर हायफन नेम यूज करण्याचा हा बेनिफिट आहे की आपण आपलं नाव देऊ शकतो. सो -p आता इथे 81 लिहिणार मी आणि इकडे काय देणार 80 देणार, कारण HTTP चा पोर्ट नंबर पण काय 80 आणि तो फॉरवर्ड कुठे करायचा आहे मला 81 वर. समजलं. व्हेरी गुड. सो बघा डॉकर पीएस मध्ये माझ्याकडे इथे तुम्हाला दिसेल दोन, एक एनजीनेक्स HTTP सेपरेट चालू आहे आणि हा पण एनजीनेक्स HTTP मी अगेन रन केलेला आहे ना. म्हणजे HTTP चे किती सारे ऍप्लिकेशन तुम्ही क्रिएट करताय. डिफरंट कंटेनर क्रिएट होत आहे आणि ऍप्लिकेशन HTTP रिपीटेडली आपण यूज करू शकतो. आहे बेनिफिट आहे राईट. बट आता जर याच जागेवर इन्स्टन्स असता तर तुम्ही मल्टिपल करू शकले नसते का HTTP. नाही करू शकले असते, नाही करू शकले असते. तर दिस इज द बेनिफिट. आणि नाव 81 पोर्ट नंबर इथे 81 पोर्ट नंबर ऍड करा आणि 81 पोर्ट नंबर वर काय ऍक्सेस होईल HTTP ऍक्सेस होईल. पण 81 पोर्ट नंबर अवेलेबल आहे का सिक्युरिटी ग्रुप मध्ये नसणार. तर चालू करून घेऊ आपण सिक्युरिटी ग्रुप. 80 दिसतंय का 81 नाहीये, तर चालू करू आपण. ऍड रूल 81 फ्रॉम एनीवेअर. सेव्ह. ठीक आहे. आणि इकडेच बघा आता हा काम करेल. सी इट वर्क्स. ठीक आहे. तर 80 वर आता आपला इंजिनिअरिंग चालू आहे, 81 वर कोणतं चालू आहे HTTP. इथपर्यंत समजलं. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया.